शिवसेना उबाठाचा आज निर्धार मेळावा संध्याकाळी 5 वाजता वरळी डोममध्ये होणाऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर भाजपच्या नवीन प्रदेश मुख्यालयाचं करणार भूमिपूजन। शहांच्या दौऱ्यामुळे राजकीय घडामोडींना वेग। पुण्यातील जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टींमध्ये चर्चा, तर मालमत्तेवरून गोखलेंचं नाव हटेपर्यंत लढा देणार, शेट्टींचा इशारा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर गोरेगावमधील नेस्को इथल्या इंडिया मेरीटाईम वीक प्रदर्शनाचं करणार उद्घाटन। सीएम फडणवीसांसह इतर राज्यांचे मुख्यमंत्री देखील राहणार हजर। त्यावेळेस संपदावर सुद्धा ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत त्यांच्या पीएनी दबाव टाकला। धनंजय मुंडेंचा निंबाळकरांवर निशाणा। बीडमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन। न्याय मिळेपर्यंत शासनाला स्वस्थ बसू देणार नसल्याचा इशारा। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी गोपाळ बदनेची 30 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी। बलात्कार केल्याचा सुसाईड नोटमधून आरोप। राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ। द्राक्ष बागांसह कांदा कापूस पिकांचं अतोनात नुकसान। नुकसानीमुळे राज्यातील बळीराजा हतबल। देशभरात एसआयआर लागू करण्याबाबत निवडणूक आयोग देणार महत्त्वाची माहिती। उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह 10 ते 15 राज्यांमध्ये होऊ शकते एसआयआरची घोषणा। पाच वर्षांनंतर भारत आणि चीन दरम्यान आजपासून थेट विमान सेवेला सुरुवात। इंडिगो एअरलाइन्सची कोलकाता ते ग्वांगझू दरम्यान दररोज विमान सेवा। आणि भारताशी संबंध खराब करत पाकिस्तानसोबत मैत्री करणार नाही, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोंचं मोठं वक्तव्य।